अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड करण्यात आली, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड झाली। अमरावती महापालिकेत एमआयएमच्या नगरसेविकेनं आणि उपमहापौर पदासाठी मत दिलं। यावेळी भाजप समर्थकांनी जोरदार जल्लोष केला। अमरावतीत महापौर पदासाठी भाजपला मतदान केलेल्या एमआयएमच्या नगरसेविकेविरोधात कारवाई होणार असल्याचं समजतंय। एमआयएमचे गटनेते यांनी तशी माहिती दिली आहे। मीराबाई कांबळेंनी पक्षाविरोधात जाऊन भाजपच्या महापौर पदाला मतदान केलेलं आहे। तेव्हा मीराबाई कांबळे यांनी एमआयएम या आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन महापौर आणि उपमहापौर पदासाठी मतदान केलेलं आहे आणि पक्षविरोधी काम केल्यामुळे आता मीराबाई कांबळेंविरोधात कारवाई केली जाईल अशी माहिती आता एमआयएमच्या गटनेत्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माझे विचार मांडूनच मी मतदान केलेलं आहे। मला पक्षाचा आदेश विदेश आलेला नाही आहे, पण मला जे समजा महापौर उपमहापौर मला जे माझ्या उपस्थित चांगले वाटले मी त्यांना वोट केलं। कारवाई झाली तर मार्ग पुष्कळ असतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या जंजाळ यांच्या नावाची भाजप खासदार अतुल सावेंकडून घोषणा, तर पत्रकार परिषदेकडे संजय शिरसाट यांची पाठ। नाराज नगरसेवकांसोबत शिरसाट यांची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढलेल्या मनसेची नाशिक महापालिकेत शिवसेनेला साथ। मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवारांची शिवसेनेसोबत युती, राजकीय चर्चांना उधाण। चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता। 6 वर्ष महापौरपद द्या, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। किशोर जोरगेवार यांचा दावा। खासदारांना घाबरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक नंबर 1। कसली 56 इंचाची छाती, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल, तर देशासाठी संजय राऊतांचं योगदान काय, नवनाथ बन यांचा पलटवार। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून काही नेते राजकारण करतात, टीका करणं बंद करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं। अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावडे यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।